श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे साथ देणारी सासू. सियाचं लग्न नुकतंच झालं होतं. ती आता मंजुळाताईंच्या घरी म्हणजेच तिच्या सासरी आली होती. घर मोठं नव्हतं पण उबदार होतं. मधोमध एक चहाचा टेबल, भिंतीवर देवघर आणि बाजूला जुन्या रेडिओवर मंद भजनी सूर सुरू होता. पहिल्याच दिवशी सियाचं मन धडधडत होतं. नवीन घर, नवीन लोक, नवीन जबाबदाऱ्या, सगळंच अनोळखी. प्रवीण, तिचा नवरा, तिच्या बाजूला होता. पण त्या घरात पहिलं पाऊल टाकताना तिला सगळ्यांच्या नजरा जाणवत होत्या. आता सुनबाई आलीये घरात, असं काहीसं वातावरण. मंजुळाताई म्हणजे सासू, अंगावर सुती नऊवारी नेसलेली, कपाळावर कुंकू, चेहऱ्यावर अपार शांतता. त्या सियाकडे पाहून हलक्या हसल्या. या सुनबाई, आता तू आमच्यातलीच झालीस. हे तुझं घर आहे. त्या एका वाक्याने सियाचं मन थोडं हलकं झालं. ती विचार करत होती, सासू म्हणजे कठोर, नियम लावणारी, सतत टीका करणारी. पण मंजुळाताईंच्या स्वरात तिला आपुलकी जाणवली. सिया नवीन घरात रुळायचा प्रयत्न करत होती. सकाळी लवकर उठणं, सगळ्यांसाठी चहा बनवणं, भाजी पोळ्या आणि दुपारचं जेवण ही तिच्यासाठी नवीन दिनचर्या होती. एका सकाळी ती भाजी करताना तिचा फोन वाजला आणि ती गॅसवरील पॅनकडे लक्ष द्यायला विसरली. अचानक तिला वास आला. भाजी जळाली होती. ती घाबरली. अरे देवा, आता सासूबाई काय म्हणतील? पहिल्याच आठवड्यात अशी चूक. ती पटकन गॅस बंद करून पॅन बाजूला ठेवला. मंजुळाताई आत आल्या. सियाच्या डोळ्यात पाणी दाटलं. पण मंजुळाताई फक्त हसल्या आणि म्हणाल्या, अगं, असं होतं सगळ्यांनाच सुरुवातीला. चुकलीस म्हणजे शिकलीस. ताण घेऊ नको. तू इथलीच आहेस आता. त्या शब्दांनी सियाच्या डोळ्यातलं पाणी थांबलं. पहिल्यांदाच तिला वाटलं, ही सासू वेगळी आहे. त्या दिवसानंतर सियाचं आत्मविश्वासाने काम करणं सुरू झालं. मंजुळाताई तिला हळुवारपणे शिकवत होत्या. भाजीला थोडं मीठ आधी टाक, चव टिकते. पोळीवरचं तेल नीट पसरव. सिया शिकत होती. पण त्या शिकवणीत टोमणे नव्हते, फक्त आपुलकी होती. हळूहळू सिया आणि मंजुळाताईंचं नातं मायलेकीसारखं होत गेलं. संध्याकाळी दोघी अंगणात बसून चहा घेत असत. मंजुळाताई आपले जुने दिवस सांगत. मी पण अशीच आले होते या घरात. भीती वाटायची, पण माणूस मनाने जोडला गेला की घर आपोआप आपलं होतं. सिया त्यांच्याकडून केवळ स्वयंपाक नाही तर आयुष्याचं शहाणपण शिकत होती. तिला आता घरातली छोटी कामंही आनंदाने करावीशी वाटत होती. प्रवीण संध्याकाळी कामावरून थकलेला यायचा, पण सियाच्या हसण्यात आणि मंजुळाताईंच्या आवाजात त्याला घराचं उबदार वातावरण मिळायचं. सिया आता घरातली सून नव्हती तर मुलगी बनली होती. कधी ती सासूच्या केसात तेल लावून मसाज करायची, कधी दोघी मिळून उकडीचे मोदक बनवायच्या आणि कधी दोघी मिळून जुन्या अल्बममध्ये फोटो पाहून हसायच्या. एका रात्री सिया पलंगावर पडली होती. प्रवीण झोपला होता, पण तिच्या डोळ्यात विचारांचा गोंधळ होता. किती लोक म्हणतात सासर म्हणजे संघर्ष, पण माझं सासर इतकं शांत आहे. तिला जाणवलं, मंजुळाताईने पहिल्याच दिवसापासून तिच्यावर विश्वास दाखवला. त्यांनी तिची चूक शोधली नाही तर तिला काम करण्यात प्रोत्साहन दिलं. ती मनोमन ठरवते, मी पण या घरासाठी तितकीच मनापासून जगणार. ही साथ, ही ऊब माझं आयुष्य बदलवणार आहे. एका दिवशी सिया दुपारी भाजी चिरत होती, पण आज तिचं मन अस्वस्थ होतं. सगळं अगदी नेहमीसारखंच, पण वातावरणात काहीतरी विचित्र शांतता होती, जणू वादळ आधीची स्थिरता. तेवढ्यात बाहेर दरवाजाजवळ पावलांचे आवाज आले. त्याने बूट बाजूला ठेवले. प्रवीण आत आला. खांदे थकलेले, चेहऱ्यावर काळोख, डोळ्यात ओझं. बॅग जमिनीवर टाकली आणि न बोलता खुर्चीत बसला. प्रवीण घरात आला, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं. सियाने विचारलं, काय झालं प्रवीण? तब्येत बरोबर नाही का? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का?
प्रवीण काही क्षण गप्प राहिला. मग खोल श्वास घेत म्हणाला, सिया, कंपनीचं प्रोजेक्ट बंद झालंय. आज शेवटचा दिवस होता. माझी नोकरी गेली. सिया, आज कंपनीतून मला काढून टाकलं. त्या एका वाक्याने घरभर शांतता पसरली. ती काही क्षण नुसती त्याच्याकडे पाहत राहिली. ते शब्द हवेत थांबले. सियाचं मन एका क्षणात रिकामं झालं. तिने पाहिलं, तिच्या नवऱ्याच्या डोळ्यात अपराधीपणा आणि भीती दोन्ही होतं. घरखर्च, जबाबदाऱ्या, आता काय, असं त्याचं मन ओरडत होतं. सासू मंजुळाताई आत आल्या आणि सर्व काही समजल्यावर त्या फक्त म्हणाल्या, ठीक आहे, आधी पाणी घे, बस, शांत हो. त्या क्षणी सिया पाहत होती. संकट येतं तेव्हा खरं रूप दिसतं. मंजुळाताईंचा आवाज न तुटता त्यांनी आपल्या मुलाला आधार दिला आणि सिया मनात म्हणाली, आता माझी वेळ आली आहे. जसं आईने मला उभं केलं तसं मी या घराला उभं ठेवणार. प्रवीण म्हणाला, आई, माझ्यामुळे घरात संकट आलं. मी काही कामाचा नाही राहिलो आता. मंजुळाताईने त्याच्या हातावर हात ठेवला. त्याचा आवाज शांत पण ठाम होता. नोकरी जाते म्हणजे पुरुषाची किंमत कमी होत नाही. काम गेलंय, पण तुझ्यातलं धैर्य, कौशल्य आणि मेहनत नाही गेलं. तू माझा मुलगा आहेस आणि आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. सियाने सगळं ऐकलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती सावरण्याचा प्रयत्न करत होती. सासूच्या त्या शब्दांनी घरातलं वातावरण थोडं उबदार झालं. त्या रात्री सिया प्रवीणच्या बाजूला बसली होती. दिवे बंद होते. खोलीत फक्त चंद्रकिरण येत होता. प्रवीण शांतपणे पंख्याकडे बघत होता. त्याच्या मनात विचारांचा पूर. मी काय करू आता? सगळं संपलं. सिया माझ्यावर रागवेल का? सिया हळूच त्याचा हात धरते. प्रवीण, तू एकटा नाहीस. घर चालवणं हे फक्त तुझं काम नाही. तू माझा जोडीदार आहेस आणि आता माझी पाळी आहे तुझ्या पाठीशी उभं राहायची. प्रवीण काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या आवाजात ना दया होती ना तक्रार, फक्त प्रेम आणि विश्वास. ती पुढे म्हणाली, आपण दोघे मिळून मार्ग काढू. माझ्याकडे थोडी सेविंग आहे, तुझ्याकडेही काही सेविंग असेल. आपण खर्च कमी करू, पण हार मानायची नाही. प्रवीणच्या डोळ्यात पहिल्यांदा आशेचा छोटासा प्रकाश चमकला. सकाळी जेवणाच्या टेबलावर सगळे एकत्र बसले होते. सिया, प्रवीण आणि मंजुळाताई. मंजुळाताई म्हणाल्या, आपल्याला एकत्र राहायचं आहे, तुटायचं नाही. त्या तिघांनी मिळून घराचा नवीन प्लॅन तयार केला. सिया काही घरगुती प्रोजेक्ट सुरू करेल. ऑनलाईन कपड्यांची लहानशी विक्री. प्रवीण नवीन नोकरीसाठी अर्जावर लक्ष केंद्रित करेल. मंजुळाताई घर खर्चावर काटकसर करतील. सगळ्यांनी मान डोलावली. सिया म्हणाली, मी रोज तुझ्यासोबत बसून नोकरी शोधण्यासाठी पर्याय बघेन. तुला हवं असेल तर मी तुझा रिझ्युमे अपडेट करून देईन. मंजुळाताई म्हणाल्या, वादळ आलं की घर एकत्र उभं राहतं. रडा, पण हार मानू नका. संकट म्हणजे शेवट नाही, नवा आरंभ असतो. पुढचे काही दिवस घरात वेगळ्याच उत्साहात गेले. सिया सकाळी घरकाम आटपून प्रवीणला बसवायची. चल, आज आपण कंपनींना मेल करूया. मी तुझं कव्हर लेटर लिहून देते. मंजुळाताई मधूनच चहा घेऊन येत म्हणायच्या, तुम्ही दोघं अर्ज करा. मी देवाला सांगते, माझ्या बाळाला नोकरी नाही मिळाली तर देवाचं नाव घेणं बंद. त्यांच्या या विनोदाने घरात हसू यायचं. ती छोटीशी ऊर्जा घराला जिवंत ठेवत होती. एक आठवडा असाच गेला. सिया घरातलं सगळं नीट चालवत होती. भाजीमध्ये खर्च कमी पण चव कायम. वीज वाचवण्यासाठी रात्री दिवे बंद ठेवणे आणि प्रवीणच्या चेहऱ्यावर हसू ठेवणं. सिया आणि मंजुळाताई दोघींची एक नवी टीम तयार झाली होती. त्या दोघी एकमेकींना म्हणायच्या, आपण दोघी मिळून हे घर चालवू शकतो आणि प्रवीणला उभं करू शकतो. त्यांच्या या आत्मविश्वासाने घरात आशेचा सुगंध परत आला. काही दिवसांनी प्रवीणने पहिला इंटरव्ह्यू दिला. तो परत आला, थोडासा थकलेला पण हसत. आई, सिया, मला वाटतंय मी करू शकतो. सिया म्हणाली, नक्की करशील.
तू माझ्यावर आणि आईवर विश्वास ठेव. आम्ही तुझी टीम आहोत. त्या रात्री सगळे एकत्र जेवत बसले. मंजुळाताई शांतपणे म्हणाल्या, घर चालवायचं असतं मनाने, पैशाने नाही. आणि जेव्हा मन एकत्र असतात तेव्हा नोकरी, पैसा हे सगळं नंतर येतं. त्या शब्दांनी घरात जणू पुन्हा प्रकाश उजळला. प्रवीण आता आधीपेक्षा जास्त सकारात्मक झाला होता. तो सियाकडे पाहून म्हणायचा, तुझ्यामुळे मी परत उभा राहतोय. सिया हलकं हसून उत्तर द्यायची, आपण सगळे मिळून लढतोय, मी, तू आणि आई. मंजुळाताई कधी कधी दोघांकडे पाहून हसत म्हणायच्या, मी म्हातारी झाले पण तुमचं प्रेम पाहून तरुण वाटतं. त्या क्षणी त्या घरात केवळ 3 माणसं नव्हती, ती एक टीम होती, एक कुटुंब, एक विश्वास. आता घर पुन्हा जिवंत झालं होतं. प्रवीण नवीन इंटरव्ह्यूसाठी तयारी करत होता. सिया त्याचं मनोबल वाढवत होती आणि मंजुळाताई देवघरात रोज एक नवीन दीप लावत होत्या. त्या म्हणायच्या, देवा माझ्या मुलाला आणि सुनबाईला तुझा आशीर्वाद दे. या दोघांनी संकटातही जे धैर्य दाखवलं ते घराचं खऱ्या अर्थाने धन आहे. त्या क्षणी त्या 3 व्यक्तींचं जीवन जणू एका नव्या दिशेकडे वळलं होतं. घरात आता हलकीशी गडबड होती, पण ती वाईट नव्हती, ती जिवंतपणा घेऊन येणारी होती. काही आठवड्यापूर्वी जे घर शांततेत आणि चिंतेत हरवले होते ते आता हळूहळू पुन्हा श्वास घेऊ लागलं होतं. सिया नेहमीप्रमाणे सकाळी उठून देवघरात दिवा लावायची. देवा आज काहीतरी चांगलं घडू दे, ती मनोमन म्हणायची. प्रवीणचा आत्मविश्वास आता हळूहळू परत येत होता. तो पुन्हा नोकऱ्यांच्या इंटरव्ह्यूसाठी तयार होत होता. एका सकाळी सिया त्याच्यासाठी चहा घेऊन आली. प्रवीण लॅपटॉपवर बसला होता. त्याचा चेहरा आता अधिक लक्ष केंद्रित आणि निर्धारयुक्त दिसत होता. आज मोठा इंटरव्ह्यू होता. तो म्हणाला. सिया हसून म्हणाली, तू आधीच जिंकलास प्रवीण, कारण तू पुन्हा प्रयत्न करायला उभा राहिलास. त्याच वेळी मंजुळाताई बाहेरून आल्या. काय बाळा, आज मोठा दिवस ना? प्रवीणने मान हलवली. त्या म्हणाल्या, लक्षात ठेव, आत्मविश्वासाने माणूस नोकरी मिळवतो. देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेव. त्या शब्दांनी प्रवीणचं मन हलकं झालं. तो हसत म्हणाला, आई तुमचं बोलणं ऐकलं की सगळा ताण निघून जातो. सिया त्याचा टाय नीट करत म्हणाली, आठव, तू आमच्यासाठी आणि स्वतःसाठी लढतोयस. आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. प्रवीण घराबाहेर पडला. सिया आणि मंजुळाताई दोघी दारात उभ्या राहिल्या. मंजुळाताई म्हणाल्या, देव तुला बळ देव बाळा. त्याच्या पावलांचा आवाज दूरवर गेला आणि घरात पुन्हा शांतता पसरली. पण ती शांतता आता भीतीची नव्हती, ती आशेची होती. सिया आणि मंजुळाताई दोघीही घरकाम करत होत्या, पण मन मात्र दरवाजाकडे लागलं होतं. मंजुळाताई म्हणाल्या, सिया काही काळजी करू नकोस. जेव्हा आपण प्रामाणिक असतो तेव्हा देव विलंब करतो, पण अन्याय नाही करत. सिया हलकं हसली. आई खरंच ना, तुमचं बोलणं म्हणजे जणू औषधच आहे. दुपार गेली, संध्याकाळ जवळ आली. प्रवीण अजून आला नव्हता. सियाचं मन थोडं बेचैन झालं. ती खिडकीत उभी राहून बाहेर बघत होती. तेवढ्यात दरवाजाजवळ आवाज आला. प्रवीण आला होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, खरं, जिवंत आणि अश्रूसोबत मिसळलेलं. सिया धावत गेली. काय झालं? प्रवीणने काही क्षण काहीच न बोलता तिचा हात धरला आणि म्हणाला, सिया मला नोकरी मिळाली आणि ती माझ्या आधीच्या नोकरीपेक्षा चांगली आहे. सिया क्षणभर थबकली आणि मग आनंदाने त्याला मिठी मारली. मंजुळाताई देवघरातून बाहेर आल्या. त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. देव मोठा आहे, त्या म्हणाल्या, आणि माझ्या मुलाने त्याच्यावरचा विश्वास जिवंत ठेवला. त्या रात्री घरातला प्रत्येक कोपरा उजळला होता. सिया स्वयंपाकघरात गाणं गुणगुणत जेवण बनवत होती. मंजुळाताईने देवघरात पुन्हा एक नवा दीप लावला. जेवणाच्या टेबलावर प्रवीण बसला आणि म्हणाला, आई, सिया, तुम्ही दोघी नसता तर मी हरलो असतो. सिया म्हणाली, हार म्हणजे शेवट नाही प्रवीण,
ती फक्त दिशा बदलते. आपण हातात हात घेतला म्हणूनच हे शक्य झालं. मंजुळाताई हसल्या आणि म्हणाल्या, माणूस घर बांधतो पण नाती घर टिकवतात. त्या एका वाक्याने घरभर जणू उबदार प्रकाश पसरला. सिया आणि मंजुळाताई आता फक्त सासू सून नव्हत्या, त्या एकमेकींच्या शक्ती झाल्या होत्या. दोघी एकत्र बाजारात जात. सिया सासूच्या सल्ल्याने छोट्या गोष्टींचा व्यवसाय करू लागली होती आणि प्रवीण रोज संध्याकाळी म्हणायचा, माझं आयुष्य कितीही मोठं असलं तरी घरातील ही 2 स्त्रिया माझं खऱ्या अर्थाने बळ आहेत. सिया म्हणायची, आणि तू आमचं मनोबल, असं म्हणत ते तिघे मिळून हसायचे. एका दिवशी सिया मंजुळाताईंना विचारत होती, आई, तुम्ही इतक्या शांत आणि स्थिर कशा राहता? संकट आलं तरी तुम्ही घाबरत नाही. मंजुळाताई हसल्या आणि म्हणाल्या, कारण मी पाहिलंय, संकट हे येतं ते तोडायला नाही तर आपल्यातली ताकद दाखवायला. तुमचं प्रेम आणि विश्वास बघून मलाही देवावर अधिक श्रद्धा वाटते. त्या बोलण्यात एक गूढ समाधान होतं. सिया त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, मला वाटतं मला दुसरी आई मिळालीये. मंजुळाताईंच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला, पण तो आनंदाचा होता. काही महिन्यांनी सगळं स्थिर झालं. प्रवीणच्या नवीन नोकरीत प्रगती होत होती. सियाचा छोटा व्यवसाय ऑनलाईन वाढला. मंजुळाताईंच्या चेहऱ्यावर दररोज समाधानाची झळाळी होती. एके संध्याकाळी सगळे अंगणात बसले होते. सिया चहा देत म्हणाली, आपण पहा, काही महिन्यापूर्वीचं ते संकट आता स्वप्नासारखं वाटतंय. प्रवीण हसत म्हणाला, हो, कारण त्या संकटाने आपल्याला आणखी जवळ आणलं. मंजुळाताईने हात जोडले आणि म्हणाल्या, देवाने आपल्या घराची खरी परीक्षा घेतली होती. आपण जिंकलो कारण आपण एकत्र राहिलो. त्या रात्री सगळं शांत होतं. चंद्रकिरण घराच्या अंगणात पडलेले. सिया देवघरात दिवा लावत होती. मंजुळाताई तिच्या शेजारी बसल्या होत्या. प्रवीण दारात उभा राहून त्या दोघींकडे पाहत होता. त्याने मनोमन विचार केला, ही 2 स्त्रिया माझं जग आहेत. एक माझ्या जन्माची आई, दुसरी माझ्या जगण्याची. तो आत आला, दोघींचे हात धरून म्हणाला, आई, सिया, मला तुम्ही दोघींनी काही शिकवलंत तर ते म्हणजे साथ देणं. संकट काहीही असो, माणूस जिंकतो तेव्हा जेव्हा कोणीतरी आपला हात मजबूत पकडलेला असतो. मंजुळाताई म्हणाल्या, खरंय बाळा, घर टिकतं ते पैशाने नाही तर प्रेमाने. आणि सिया, तू फक्त सून नाहीस, माझ्या आयुष्याचं बळ आहेस. सिया हसली, तिच्या डोळ्यातून आसवं गळाली. त्या तिघांनी एकमेकांना मिठी मारली. संकट आलं की लोक पळतात, पण जे राहतात तेच नात्याचं खरं सोनं असतं. नवऱ्याची नोकरी जाणं हा शेवट नव्हता, ती होती एक नवीन सुरुवात. कारण जेव्हा सासू सून एकत्र येतात तेव्हा प्रत्येक संकट लहान वाटतं. घर हे फक्त भिंतीचं नसतं, ते एकमेकांच्या विश्वासावर उभं असतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.